लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट काय आहे जाणून घ्या सविस्तर माहिती। लाडकी बहीण योजना ई-केवायसी अंतिम मुदत वाढली। या अधिकृत वेबसाईटवर लगेच ई-केवायसी करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सुरू केलेली एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेतून राज्यातील पात्र भगिनींना दरमहा आर्थिक मदत मिळते। या मदतीचा लाभ अखंडपणे मिळत राहावा यासाठी शासनाने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे। म्हणजेच प्रत्येक लाभार्थी भगिनीला आपली ओळख आधारद्वारे पडताळून द्यावी लागणार आहे। अलीकडेच सरकारने या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले असून विशेष म्हणजे ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत ही वाढवण्यात आली आहे। ई-केवायसी म्हणजे काय आणि ते का आवश्यक आहे? ई-केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो यूजर कस्टमर म्हणजेच लाभार्थ्याची ओळख व पात्रता तपासण्यासाठी ही एक डिजिटल प्रक्रिया आहे। लाडकी बहीण योजनेत लाभ थेट हस्तांतरण प्रणालीद्वारे पात्र महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केला जातो। म्हणूनच आधारद्वारे पडताळणी करणे आवश्यक आहे। या प्रक्रियेमुळे अपात्र लाभार्थी व फसवणूक टाळता येते। तसेच योजना अधिक पारदर्शक राहते। ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांना पुढील हप्त्यांपासून योजनेचा लाभ थांबू शकतो। ई-केवायसीसाठी अंतिम मुदत किती आहे? शासन निर्णयानुसार सर्वसामान्य लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे। तर अतिवृष्टीग्रस्त भागातील महिलांसाठी 15 दिवसांची अतिरिक्त मुदत देऊन अंतिम तारीख 3 डिसेंबर 2025 करण्यात आली आहे। याशिवाय शासनाने एक वार्षिक नियम देखील निश्चित केला आहे। दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत लाभार्थींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक राहील। त्यामुळे लाभ वितरणात कोणताही अडथळा येणार नाही। लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अगदी सोपे आहे। यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ladkibahn.maharashtra.gov.in ला भेट द्यावी लागेल। मुखपृष्ठावर दिसणाऱ्या ई-केवायसी बॅनरवर क्लिक करा। त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक नमूद करा। नंतर सेंड OTP पर्यायावर क्लिक करून आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाकावा। त्यानंतर पती किंवा वडील यांची माहिती, जात, प्रवर्ग आणि घोषणापत्र भरून फायनल सबमिट बटनावर क्लिक करा। एवढेच नव्हे तर सर्व माहिती अचूक भरल्याची खात्री करूनच सबमिट करा। ई-केवायसीसाठी आवश्यक अटी व कागदपत्रे। ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असणे आवश्यक आहे। तसेच तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले असावे। याशिवाय लाभार्थीची वैयक्तिक माहिती, पती वडील यांचा आधार क्रमांक आणि जात प्रवर्गाची माहिती सुद्धा विचारली जाईल। एकदा ई-केवायसी पूर्ण झाल्यावर तुमच्या खात्यावर लाभाची रक्कम थेट जमा होईल। अधिकृत वेबसाईट व संपर्क माहिती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील सर्व अद्ययावत माहिती आणि ई-केवायसी करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ म्हणजे ladkibahn.maharashtra.gov.in। ई-केवायसी वापरावे। कोणत्याही फसव्या वेबसाईट किंवा लिंकवर आपली माहिती देऊ नये। ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे आणि शासनाच्या अधिकृत पोर्टलवरच करावी। निष्कर्ष: लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक मोठं पाऊल आहे। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही या योजनेचा लाभ सतत मिळवू शकता। अतिवृष्टीग्रस्त भागातील भगिनींना शासनाने दिलासा देत अंतिम मुदत वाढवली आहे। ज्यामुळे ज्यांनी अजून ई-केवायसी केली नाही त्यांनी विलंब न करता अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह एव्हिएशन या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।